नमस्कार, सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण उन्हाळी वाळवणामध्ये बटाटा आणि साबुदाण्याच्या खमंग अशा चकल्या बनवतोय. बनवायला खूप सोप्या आहेत, चवीला मात्र खूप छान लागतात. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर इथं बघा, आपण चकल्या बनवण्यासाठी 1.5 किलो बटाटा घेतला आहे. बटाटा अशा 2 भागामध्ये कट करून आपल्याला उकडवून घ्यायचा आहे. नंतर 1.5 किलो बटाट्यासाठी आपण इथं बघा 1/2 किलो साबुदाणा घेतला आहे. आता साबुदाणा आपल्याला छान असं मध्यम गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. एक 15 ते 16 मिनिट लागतं साबुदाणा भाजण्यासाठी. लगेचच भाजून काढू नका, व्यवस्थित खमंग भाजून घ्या, थोडासा कलर चेंज होईपर्यंत, म्हणजे व्यवस्थित साबुदाणा भाजला जातो. नंतर पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला. इथे आपले बटाटेसुद्धा बघा छान असे उकडून त्याचं साल काढून घेतले. आता याला अशा प्रकारच्या छोट्या किसणीच्या साह्यानं किसून घ्यायचं आहे पूर्णपणे, म्हणजे त्याच्यामध्ये बटाटा मोठा मोठा राहत नाही, व्यवस्थित बारीक होतो. आता चवीसाठी आपण याच्यामध्ये ना एक 20 ते 25 हिरवी मिरची घेतली आहे, त्याला वाटून घ्यायचं आहे, थोडंसं मीठ टाकून वाटून घ्यायचं आहे. इथं आपला साबुदाणासुद्धा बघा पूर्णपणे थंड झाला आहे. त्याची आपल्याला अगदी बारीक होईल इतकी पावडर बनवून घ्यायची आहे. एकदम बारीक करून घ्यायची आहे. तुम्ही छोट्या गिरणीवरून सुद्धा दळून आणू शकता, पण मिक्सरवरती सुद्धा व्यवस्थित बारीक होते. तर यामध्येच आपण जो हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या ना, त्याचा ठेचा बनवून टाकून घ्यायचा आहे. आता त्यामध्येच मी मीठसुद्धा टाकून घेतलं आहे. इथे एक मोठा चमचा मी मीठ वापरलं आहे. तेवढंच मीठ पुरेसं होतं. वाळवणाच्या पदार्थांना कमी थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे खारट होत नाहीत. आता साबुदाण्याची पावडर, बटाटा आणि हिरवी मिरची व्यवस्थित असं सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपल्याला. लागलंच तर थोडासा पाण्याचा हात पण लावायचा आणि छान असा आपला एकजीव करून घ्यायचा आहे. तर इथं बघा, मी आणखी वरतून थोडंसं पाण्याचा हात लावून छान असं व्यवस्थित मळून घेतलं आहे. पाण्याचा हात लावल्यामुळं ना मिश्रण आपल्या हाताला चिकटत नाही, त्यामुळे पाण्याचा हात लावायचा आपल्याला तेलाऐवजी. तर इथं आपलं ना पीठ असं व्यवस्थित मळून झालं आहे. याला एक 15 ते 20 मिनटं झाकून ठेवायचं आहे आपल्याला. नंतर इथं बघा, मी शेवगा घेतला आहे. चकलीचा सोऱ्या असतो ना, चकलीची जी चिपळी असते ना, ती वापरायची आपल्याला. थोडंसं पहिल्याच वेळेस आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. जास्त तेल नाही वापरायचं आपल्याला, अगदी पहिल्यांदाच थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. नंतर अशा प्रकारे थोडासा रोल करून घ्यायचा आणि जेवढं याच्यामध्ये मिश्रण मावतं आहे तेवढं आपल्याला भरून घ्यायचं आहे. आणि लगेचच याच्या चकल्या पाडून घ्यायच्यात. अजिबात तुटत नाहीत बघा, मस्त अशा चकल्या बनवून तयार होतात. बनवायला खूप भरभर होतात. याऐवजी आपण साबुदाणा जर नुसता भिजवून वापरला ना, तर साबुदाणा व्यवस्थित चकलीतून बाहेर पडत नाही. त्यामुळे अशा प्रकारे जर पावडर बनवून वापरलं तर चकल्या खूप मस्त होतात. बघू शकता तुम्ही, अगदी पटापट घालून होतात. तर या चकल्यांना मी उन्हात न वाळवता अगदी फॅनच्या हवेखाली वाळवून घेतलेत. व्यवस्थित वाळून होतात. तर 7 ते 8 तासानंतर बघा तुम्ही, चकल्या मस्त अशा एका बाजूने सुकून झालेत. आणि या मी चकल्या फॅनखालीच वाळवून घेतलेत. नंतर ह्याला पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला वाळवून घ्यायच्यात. आणि दुसऱ्या दिवशी मात्र आपल्याला एक 4 ते 5 कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या, म्हणजे खराब होत नाहीत. तर इथं आपल्या सगळ्या चकल्या मस्त अशा वाळून तयार झालेत बघा. तर या आपण तेलामध्ये तळून सुद्धा बघूया. मस्त खमंग अशा तळून होत आहेत, बघू शकता तुम्ही. खायला मात्र ह्या चकल्या ना मस्त कुरकुरीत आणि चविष्ट लागतात. तुम्ही सुद्धा हे रेसिपी नक्की ट्राय करून बघा. अशा प्रकारे चकल्या नक्की बनवून बघा. हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका.